दूंगा, आप भी मंच पर आएं और इस सेशन को शुरू करें। विलास जी, सुधीर जी। गिरीश महाजन यांची कारकीर्द खूप मोठी आहे आणि सर्वात प्रथम भाऊ हे सुरू करण्या अगोदर तुमचं अभिनंदन करतो। ज्या पद्धतीने लोकसभेमध्ये भारतीय जनता पार्टीची सर्वीकडे प्रामुख्याने महाराष्ट्रात पिछेहाट झाली, विदर्भ असेल, मराठवाडा असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल, पण जळगावच्या दोघी जागा राखण्यामध्ये ते यशस्वी झाले, त्याबद्दल त्यांचं प्रामुख्याने खूप खूप अभिनंदन। आणि अशाच पद्धतीचा जो ट्रेंड होता, जसं आपण बघितलं 2014 असेल, 19 असेल, तर एक गरवारे क्लब बुक केला होता त्यावेळेला। लोकांची एक लाईन लागायची भारतीय जनता पार्टीमध्ये येण्यासाठी, एक होड होती, ती सध्या मिसिंग दिसते का या सर्व वातावरणामध्ये? अजिबात असं म्हणता येत नाही। त्यावेळेला जी लाईन होती आता आमचा कोटा पूर्ण झाला असं मला म्हणावं लागेल, मला असं वाटतं। कारण आता 3 पक्ष आम्ही सोबत आहोत। 3 पक्ष सोबत असल्यामुळे आता सध्या कुठल्या पक्षात कोणाला कुठे जागा मिळेल, कारण अनेक लोक आहेत ते इच्छुक आहेत आमदारकीसाठी, तिकिटासाठी, आणि त्यामुळे ते चाचपणी करत आहेत। कारण आमच्या जागा ठरलेल्या आहेत, आमचे तर 105 आणि 116 जवळपास आमदार हे आमचे सिटिंग आहेत, आणि त्यामुळे लोकांना आता तिकीट पाहिजे अनेक जणांना, आणि त्यामुळे मग कुठे आपल्याला जागा मिळते का, कुठे खाली रिकामी जागा आहे, कोण आपल्याला तिकीट देऊ शकेल, उमेदवार देऊ शकेल, यासाठी लोक आता इकडे तिकडे फिरत आहेत। आणि त्यामुळे सध्या संख्या तिन्ही आणि तिकडे समोरचे पक्ष असे समोर मिळून येणाऱ्याची संख्या ही कमी निश्चित आहे। पण जे सगळे स्टॉलवर्ड आहेत, जे आमच्याकडे आलेले आहेत, ते आमच्यासोबतच आहेत, त्यामुळे कुठे याच्यात काही फरक पडलेला आहे असं मला वाटत नाही। ओके, पण दुसरीकडे जर आपण बघितलं, जर महाविकास आघाडी आणि आपली महायुती याचं जर लोकसभेच्या अनुषंगाने जर विश्लेषण करायचं झालं, तर अशा कुठल्या गोष्टी आहेत की त्याच्यावरती आपण फोकस केला तर आपण सत्ता जी आहे आपली ती रिटेन करू शकतो, आणि कुठल्या गोष्टींवरती फोकस राहून गेला लोकसभेला? अशा 2 अँगलने ॲज अ मंत्री म्हणून, ॲज अ भारतीय जनता पार्टीचे एक नेता म्हणून आणि एक सच्चा कार्यकर्ता म्हणून, एक पॉलिटिकल विश्लेषक म्हणून तुम्ही कसं करणार आहे असं? लोकसभेच्या वेळेला खरं आम्ही कमी पडलो हे मान्य करावं लागेल। आम्हाला अपेक्षा नव्हती की आपण इतके कमी पडू, मागे जाऊ, पण ते दुर्दैवाने झालेलं आहे। त्याची कारणं वेगवेगळी आहेत, कारण जे नरेटिव्ह सगळे सेट करण्यात आले त्यावेळेला आदिवासींच्या बाबतीमध्ये आरक्षण 400 जागा कशासाठी पाहिजे, तर आरक्षण ते काढणार आहेत, तुमचं रिझर्वेशन जाईल। मुस्लिम समाजाच्या बाबतीमध्ये काही वेगळं काही परसेप्शन केलं गेलं, काही वेगळं त्यांना सांगितलं गेलं की बस आता मोदीजी आले की तुमचं असं होईल तसं होईल, म्हणजे अशा अनेक गोष्टी आहेत। त्यातल्या या 2-3 गोष्टी प्रमुख आहेत आणि म्हणून त्यामुळे त्या ठिकाणी आम्ही कमी पडलो ही वस्तुस्थिती आहे। आता आपण थोडंसं पोलरायझेशन कसं झालं मतांचं हे जर बघितलं तर धुळे जिल्ह्यामध्ये डॉक्टर आमचे बाबा भामरे उभे होते, म्हणजे 6 मतदारसंघ विधानसभेचे, 5 मतदारसंघामध्ये 40,000 मताच्या ॲव्हरेजने आम्ही पुढे राहिलो, आणि फक्त एकच मतदारसंघ मालेगाव, म्हणजे 1,93,000 5 मतांमध्ये आम्ही पुढे, आणि एकच मतदारसंघ मालेगाव निघाला त्याच्यामध्ये आम्ही 1,96,000 मागे चाललो गेलो, आणि 3,000ने आमची जागा हारली। म्हणजे असं अनेक ठिकाणी झालं। उज्ज्वल निकम आपले ॲडव्होकेट त्यांच्या बाबतीत ते झालं, आले निवडून शेवटची एका भागातली पेटी निघाली, प्लॉट निघाला, आणि ते सगळे मागे चालले गेले। 50,000चं लीड तोडून ते परत 10-12,000 मागे चालले गेले त्या ठिकाणी। असं अनेक ठिकाणी झालं, आणि त्यामुळे हा नरेटिव्ह सेट करण्यामुळे विरोधक यशस्वी झाले, आणि त्यामुळे काही ठराविक मतांचं म्हणजे एकाच बाजूला तरी डायव्हर्ट झाले, पोलरायझेशन झालं, आणि त्यामुळे हा सगळा निकाल जो आहे हा त्या ठिकाणी आला, ते आमच्याही लक्षात आलेलं आहे। पण आता आपण बघा, धुळे मतदारसंघामध्ये 1 जागा आम्ही मायनस आहोत मालेगावची, पण 5 जागा विधानसभेच्या आम्ही पुढे आहोत, हे आपण बघितलं पाहिजे। मुंबईमध्ये तसंच आहे, 5-5, 4-4 ठिकाणी आम्ही पुढे आहोत विधानसभेमध्ये। गिरीश जी, वही मैं मुद्दा आपको पूछना चाहता हूँ कि नेरेटिव, एक तो दलित जो बहुजन वोट है वो संविधान को 400 पार संविधान बदलने के लिए, दूसरा मुस्लिम जो है वो भी बहुत अगेंस्ट में था, लेकिन इस बार जो विधानसभा है वो आपके काम के बल के ऊपर आपको चुना जाएगा। फाइट 50-50 है, हम लोग जैसे एनालिसिस करते हैं। ये बताइए कि आपकी सरकार आने के बाद, यानी बीजेपी ने एकनाथ शिंदे को तोड़ा, अपनी तरफ लिया, एक नेरेटिव चल रहा था, और उसको 2 साल हुए सरकार को,
तो आपके पास ऐसे क्या मुद्दे हैं? चलो लाडली बहना आप 1,500 दे रहे हो, उसके बाद आपके जैसे आपके पास ग्राम मंत्रालय, ग्राम विकास मंत्रालय, मुझे ये बताओ कि 2 साल में क्या किया है महायुति सरकार ने? नहीं, मुझे लगता है 2 साल में जितना हमने काम किया उतना तो मतलब रिकॉर्ड काम किया हमने। आप भी देख रहे सब निर्णय क्या क्या हुए। आप तो पत्रकारिता में हो, आपके तो सभी प्रतिनिधि हमारे साथ रहते, तो मुझे ऐसा लगता है कि 2 साल में हमने जितने काम किए, 2-2.5 साल का समय हमें मिला, लेकिन बिल्कुल मैराथन जिस तरह से इंफ्रास्ट्रक्चर हो रहा है। आप मुंबई में भी अगर देख रहे हैं तो कितना फास्ट काम चल रहा है, कितना सभी इंफ्रास्ट्रक्चर जिस गति से बढ़ रहा है। किसान हो, महिला हो, युवा हो, इनके लिए जो जो भी निर्णय लिए गए हैं, आप बोल इंफ्रास्ट्रक्चर है, दूसरा क्या बताएंगे? बहुत सारे निर्णय हैं। किसानों के लिए भी हमने पाँच खाली बताइए ना। 5 किसानों के लिए भी हमने निर्णय लिया, बिजली मुफ्त, कितनी बड़ी बात है। हाँ। ये तो मैं कहूँगा सबसे बड़ा निर्णय किसानों के लिए ये लिया गया है कि भाई उनके लिए हमने बिजली का बिल जो है वो माफ कर दिया है। ये आप इसको नजरअंदाज नहीं कर सकते हो। ये किसानों के लिए, उनके लिए सबसे अहम बात है, सबसे बड़ी बात है। यानी केजरीवाल का पैटर्न यहाँ आपने किया, राजस्थान का लाडली बहना ला दिया, जो भी हो, किसका पैटर्न क्या, लेकिन जो भी अच्छा है, जो गरीब के हित में है, सामान्य लोग हैं उनके हित में, किसानों के हित में है, ऐसे बहुत सारे निर्णय हमने लिए। एसटी में हमने महिलाओं को आधा टिकट कर दिया, वो भी अच्छा निर्णय रहा। अभी महिलाएं घूमती नजर आ रही है, नहीं तो पहले महिला घर में रहती थी। अभी कहीं भी देखो घर के लोग घर में बैठ जाते हैं, महिला को बोलते जाओ आप बाजार करने भी आप चले जाओ, शादी में भी आप जाओ, कोई दुर्घटना होती है वहाँ चले जाओ, हॉस्पिटल में किसको देखने जाना है आप ही चले जाओ, चाहते सब। अभी महिला बाहर आ गई, सबसे बड़ी बात है। और मोदी जी ने तो कहा था शुरू से, 10 साल से मोदी जी पंतप्रधान है इस देश में, तब से आपने देखा होगा पूरा गैस से लेकर, तो अभी सिलेंडर भी हमने मुफ्त कर दिए। अभी हर घर जल, हर एक को मकान, हर एक को बिजली, हर एक को टॉयलेट, राशन मुफ्त, कितने सारे निर्णय है। किसानों के लिए जो अल्पभूधारक किसान है, जिनको छोटा मतलब 1-2 एकड़ 3 एकड़ जमीन जिनके पास है, उनके लिए भी देखो आप 1,000 रुपये महीने को उनके अकाउंट में जा रहे हैं। अभी लाडली बहना को 1,500 रुपये। एक गरीब आदमी जो है, गरीब किसान है, गरीब आदमी है, मजदूर आदमी है, उसके लिए ये बहुत बड़ा मायना रखती है। हम लोगों को लगता है 1,500 रुपये क्या है। हमारे अपोजिशन वाले कहते हैं, कांग्रेस वाले कहते हैं, शिवसेना वाले कहते हैं, ठाकरे गट हो गए कि भाई क्या 1,500 रुपये क्या आप खरीद रहे हो क्या? 1500 से अच्छा रोजगार देते तो वो अच्छा होता। नहीं भाई देखो, रोजगार तो आपको भी पता है, हर एक आदमी को तो रोजगार 100% लोगों को कोई दे नहीं सकता। ये तो कहने की बात है, किसी की भी सरकार आओ, कौन दे सकता है हर एक आदमी को रोजगार। लेकिन आज जो हमारी मजदूर बहन है, जो खेत में काम करती है, बर्तन मांजने का काम करती है, छोटा मोटा कोई सब्जी बेचती है, उसके लिए 1,500 रुपये बहुत बड़ी बात है, मैं आपको कहूँगा। तो इसलिए मुझे ऐसे लगता है कि बहुत सारी योजना ऐसी है, कितनी योजना मैं गिनाऊँ आपको, बहुत सारी योजना है। किसानों के लिए हमने क्या क्या किया है, मजदूरों के लिए क्या किया है। अभी आप देखो गाँव की तरफ हर लाइन लगी रहती है, सबको बर्तन, प्रेशर कुकर से लेके, तवा से लेके, बर्तन से लेके 15,000 रुपये तक के सामान घर चलाने के लिए जो सब बर्तन लगते हैं, पूरे स्टील के, बहुत अच्छी क्वालिटी के, वो दिए जा रहे हैं। जो हमारे मजदूर भाई है उनके लिए पूरा बक्सा भर के, उनको गमबूट से लेके, उनको पूरा हेलमेट से लेकर, सभी मतलब जिनको जो जो जरूरी है वो सब बातें दी जा रही है। ये पहले कभी नहीं हुआ था। ठीक है, चलो 5 हो गए। लेकिन सुधीर आप भी पूछ सकते हो, हिंदी में पूछ सकते हो, लेकिन सुधीर एक पूछना चाहिए कि आपको संकट मोचन कहा जाता है। मराठा आरक्षण का मुद्दा अभी भी है, मनोज जरांगे पाटिल अभी भी अनशन पर बैठे हैं, ये आपको तकलीफ नहीं देगा? और आप ही आरोप कर रहे हो, बीजेपी के नेता आरोप कर रहे हैं मनोज जरांगे पाटिल के पीछे शरद पवार है। शरद पवार को महाविकास आघाड़ी को लोकसभा में ज़्यादा सीटें मिली थी, 31 सीटें मिली थी। अब ये मुद्दा सुलझा नहीं है तो विधानसभा में उसका नुकसान नहीं होगा? मराठा विलास, उसमें दूसरा और बात चल रही है कि उसके पीछे एकनाथ शिंदे भी है, क्योंकि एकनाथ शिंदे की दोनों सीट वहाँ पे मराठवाड़े में आई, तो असली में शरद पवार है, एकनाथ शिंदे। हाँ, नहीं, कौन किसके पीछे है, कौन किसके, ये मैं नहीं कहूँगा। लेकिन जो सरकार के खिलाफ जो बातें कही जा रही है, जिस हिसाब से बस खाली टारगेट किया जा रहा है देवेंद्र जी को, विशेष रूप से बीजेपी को, तो ये बात ठीक नहीं मुझे ऐसा लगता है। और वो किसी के कहने से हो रहा है, और इसलिए सबको पता है कि इसके पीछे कौन है। सबको पता है, ये कोई मुझे बोलने की जरूरत नहीं है। कौन नहीं है? मैं तो कहूँगा पवार साहब के इशारे से ही चल रहा है, तो साफ कहता हूँ, मैंने बार बार कहा है, एक सवाल बार बार कहा है। अगर मुझे बोलो, अभी देखो आरक्षण देना जिम्मेदारी किसकी है? सरकार की है। सरकार में मुखिया कौन होता है? मुख्यमंत्री होते हैं, सीएम होते हैं, मुख्यमंत्री होते हैं। अब उनके बारे में आप कुछ नहीं बोलोगे, खाली बस देवेंद्र जी, देवेंद्र ऐसा, देवेंद्र। तुम इस तरह से जब बात करते हो तो जानबूझ के करते हो, किसी को टारगेट करने के लिए कहते हो। ये सभी सबके ध्यान में आते हैं, ऐसे नहीं है
कि आप बोलते जाओगे लोग बोलेंगे हाँ हाँ बराबर है करके। आज वो कहते हैं कि ये नहीं आरक्षण मिलने दे रहे, मुझे आप बताओ अभी बॉस सीएम मतलब होता है शरद भाई। पवार बॉस एकनाथ CM शिंदे को होता है। सपोर्ट कर रहे हैं। हाँ? शरद पवार एकनाथ शिंदे को सपोर्ट कर रहे हैं, नहीं, देवेंद्र नहीं, फडणवीस को मैं ऐसा नहीं टारगेट कहूँगा, कर लेकिन रहे हैं। आज जो बातें कही जा रही मराठा आरक्षण को, मुझे कहता हूँ सीएम जब देवेंद्र जी थे तभी तो आरक्षण दिया पहली बार आरक्षण कब मिला? जब देवेंद्र जी 5 साल सीएम थे, हम नहीं दिया तब, उस समिति में मैं भी था वहाँ पे। लेकिन जानबूझ के टारगेट करना है। अभी यहाँ पावरफुल आदमी कौन है महाराष्ट्र में? तो उनको पता है देवेंद्र जी है, फिर इनको कैसे निशाना बनाना है, इनको कैसे कमजोर करना है। तो बस एक ही नाम लेते रहो, रात दिन एक ही नाम लेने का। सबने अपोजिशन तय कर लिया है, तीनों ने मिलकर, दूसरा नाम लेना ही नहीं है। नहीं, आपने जो 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 ताकतवर आदमी होता है उसको कमजोर करो। आपने कहा देवेंद्र फडणवीस पावरफुल आदमी है, तो आने वाला जो चुनाव जैसे आप कह रहे कि लाडली बहना वगैरह, उससे काफ़ी मुनाफा होगा, क्योंकि पैसे दे रहे तो उसका मुनाफा बिल्कुल होगा। तो आपको क्या लगता है, पावरफुल आदमी वापस सीएम बनना चाहिए कि जो सीएम है वो कंटिन्यू सीएम रहना चाहिए? नहीं, मुझे लगने से कुछ नहीं होता। ये तो नहीं, आपके लगने से ये बहुत कुछ तो होता है। आने वाली आप तो संकट पूछ रहे हैं, आपके लगने से वो डिप्टी सीएम बने, नहीं तो बनने वाले नहीं थे। ये भी एक बात है, आप खुल के बताइए। नहीं, यानी ऐसी बात सारे नहीं है। संकट देवेंद्र फडणवीस के, मैं तो बोलता हूं, मैंने देखा है एज ए जर्नलिस्ट, मैंने देखा आप हर जगह थे, लेकिन जब बीजेपी की बात आती है तो क्या सोचते हो, एकनाथ शिंदे फिर से बनने चाहिए महायुति के? नहीं देखो, मैं पार्टी का आदमी हूँ। मैं सबसे सीनियर पार्टी में एमएलए हूँ, 30 साल मुझे हो गए, 6 टर्म मेरे कंप्लीट। मुझे तो लगेगा ही ना कि भाई सीएम हमारे पार्टी का बनना चाहिए, ये तो हर एक को लगेगा। एनसीपी वाले दादा के बोर्ड लगा रहे, शिवसेना वाले एकनाथ जी का लगाएंगे, हमारे पार्टी का है तो हम हमारा ही बोलेंगे। लेकिन हमारी तीनों पार्टियाँ हैं, अभी हम लोग तीनों अलायंस में है, और उसके बाद में हमारा जो निर्णय रिजल्ट के बाद ही आएगा। उसके आने के बाद जो तय होगा वही फाइनल होगा। फॉर्मूला क्या आज रहेगा से हमारे में कोई झगड़ा नहीं है। फॉर्मूला क्या रहेगा उसके आज लिए? नहीं, वो तो हमारे पार्टी का आला ज्यादा कमान जो है, नंबर दिल्ली वाले हैं वही तय करेंगे, या हमारे तीनों नेता है तीनों पार्टी के, वो तय करेंगे। लेकिन हम लोगों में ऐसा झगड़ा नहीं है जैसे महाविकास आघाड़ी में हो रहा है कि बस तू क्या मैं क्या तू क्या मैं। नहीं, आप महायुति ऐसा- में भी झगड़ा ऐसा- है ना। तानाजी सावंत कहते हैं कि हम लोग कैबिनेट में बैठते हैं तो एक मंत्री के साथ बैठते तो बाहर आकर उल्टी करते हैं, ये भी झगड़ा ही है ना। नहीं नहीं, और ठीक है, वो देवा तो भाव करके पोस्टर लगते हैं, वो तो एकनाथ देखो शिंदे जी छोटी के मोटी पोस्टर बातें तो लगते होती हैं, रहेगी, अजित लेकिन पवार के सीएम पोस्टर लगते जो हैं। मेन झगड़े के नहीं हुए, लेकिन वो सीएम है। लेकिन सीएम पद को लेकर हम लोगों में कोई झगड़ा नहीं, कोई वाद विवाद नहीं है। स्टेटमेंट तो विधायक वगैरह करते रहते हैं, हाँ हमारा बनेगा, इसका बनेगा। लेकिन जिस तरह से महाविकास आघाड़ी में झगड़े चल रहे, खींचातानी चल रही है, इसे तो हम लोगों में इतना बिल्कुल नहीं है। इसलिए हमने कहा कि भाई आज सीएम कौन बनेगा ये हमारे सामने बात नहीं। आज बिल्कुल वो विषय हमारे सामने नहीं है, ना ही किसी ने कहा है, ना हमारे नेताओं ने कहा है। वो तो बाद में की बात है, बाद में की बात, चुनाव का नतीजा आने के बाद में ये तय होगा। ठीक आहे, थोडं सुधीर आपण मराठीत म्हणजे हे सगळं आले ते स्टुडंट्स आहेत आणि आता मी यांचं वय जर सांगितलं यांना, म्हणजे तर माहिती आहे सांगू नका। तुमच्या ह्या सगळे याचं का म्हणजे मंत्री झाल्यानंतर, आमदार झाल्यानंतर एवढी दगदग असते, मला तुम्हाला इथे कार्यक्रमाला आणताना की ती माझी दमछाक झाली, तर हे म्हणजे तरुण आहेत त्यांच्यासमोर तुम्ही थोडं सजेशन पण होईल ते लगेच काय म्हणजे गुगल करतायत पोरं. हां तर काय राज काय आहे याचं? नाही, माझं राज म्हणजे मी अनेक वेळेला सांगितलं, मी सुरुवातीपासून चांगला खेळाडू, स्पोर्ट्समन, कॉलेजपासून, शाळेपासून, शालेय जीवनापासून मी कबड्डीचा पुणे युनिव्हर्सिटी स्टेटचा चांगला खेळाडू होतो, मी चांगला रेसलर होतो पुणे युनिव्हर्सिटीचा स्टेटचा, मी व्हॉलीबॉलचा कॅप्टन होतो, मी ऑलराऊंडर होतो कॉलेजला असताना स्पोर्ट्समध्ये. आणि स्पोर्ट्समन आणि म्हणजे आम्ही अभ्यासात तुम्हाला माहिती आहे, मग आमचं कसं दिवसभर ग्राउंडवर खेळायचं म्हणजे मग तिकडे दुर्लक्ष, आम्ही बॅक बेंचर होतो, अशी बॅक बेंचरच होतो. आणि सुरुवातीपासून मग व्यायामाची आवड, मग राजकारणामध्ये आलो, विद्यार्थी परिषदेमध्ये आलो, नंतर तेव्हापासून मग GS, UR सगळ्या निवडणुका लढत 5ही वर्ष सगळं इकडे झालं. पण एक निश्चित आहे, सुरुवातीपासून मला व्यायामाची आवड होती. मी दररोज तालमीत जायचो, लाल मातीमध्ये कुस्ती खेळायचो, कबड्डी रोज ग्राउंडवर खेळायचो. त्यामुळे ती सवय जी मला आज पडलेली आहे. अर्थात त्यावेळेचे माझ्याबरोबरचे माझे जे मित्र आहेत त्यांच्याकडेच बघितलं की मलाही जीव घाबरतो की बापरे, हे आपल्याबरोबर होते ना, आपण कबड्डी खेळत होतो म्हणून. कारण त्याचे वजन आणि त्यांचा पोटाचा घेर पाहिला की माझा जीव घाबरतो खरं. पण मी ते पाळलं. मी कधीही आपल्याला सांगतो, व्यसन तर कुठलंच मी केलेलं नाही. मी कुठे कधी आयुष्यात दारू, बियर प्यायलो नाही, तंबाखू, सुपारी, पान. मी माझ्या आयुष्यात चहासुद्धा प्यायलेलं नाही.
मी आज सकाळचा मी असाच होतो म्हणून मी तुमच्याकडे फक्त कॉफी घेतली एक तेवढी, नाही तर मी 8-15 दिवस कॉफीसुद्धा घेत नाही. पण जेवणाचंही माझं ठरलेलं असतं. मी घरच्याशिवाय जेवतच नाही. मी हॉटेलमध्ये जेवत नाही, मी बाहेर जेवत नाही. सकाळी 7ला जरी बाहेर पडलो तरी बायको डबा करून देते. मी गाडीमध्येच तो खाऊन घेतो. 11-12-1 वाजता काय असेल वेळ असेल. मी तळलेलं कधी खात नाही. मी कचोरी, समोसा, वडापाव, भजे, मग आता पाऊस पडतोय, कांदा भजेत मस्त गरम चाललेत, मी असं टचसुद्धा करत नाही त्यांना. मला ते बिलकुल जमत नाही. आणि त्यामुळे आजही या वयामध्ये, या वयात म्हणजे काही फार माझं वय नाही आहे, पण या वयामध्ये सुद्धा मी दररोज व्यायाम करतो. मी दररोज पळतो 7-8 किलोमीटर. मला आवड आहे रनिंग करायची, पळायची. जिममध्ये असतो. म्हणजे एवढा सगळा वेळ काढून रात्री 2-3 वाजता जरी झोपलो तरी पण मग सकाळी थोडंसं उठून 1 तासभर, पाऊण तास काही झालं तरी, किंवा रात्री 12-1-2 वाजता जरी घरी गेलो तरी मग जिममध्ये मी कधी कधी जाऊन खाणं आणि खाणं आणि व्यायाम हे रेग्युलर म्हणजे आपलं खाण्यावर कंट्रोलही असलं पाहिजे. सुधीरच्या मनात एक प्रश्न आहे, म्हणजे हे मी हातही लावत नाही दारूला वगैरे, पण काहीतरी म्हटलं होतं सुधीरला विचार. कसं गिरीश भाऊ आले की एक विषयाशिवाय ते पूर्ण होत नाही आणि ते आता सर्व महाराष्ट्राला माहिती झालेलं आहे. आणि मी सुद्धा जळगाव खानदेशातून येतो, त्याच्यामुळे मला सुद्धा कुतूहल असतं की खानदेशातले 2 मोठे नेते, दोघी मोठे होण्याऐवजी दोघांमध्ये कुरबुरी का चालते आणि ते कधी बंद होईल आणि त्याच्यामुळे खानदेशाला असेल, महाराष्ट्र असेल, त्याचा फायदा होईल. कारण की कसं असतं, कंटिन्यू भांडणं पण चांगले नसतात. मला असं वाटतं एक कशामुळे सुरू झालं आणि तुम्ही कसं बघता या सर्व गोष्टी? आता म्हटलं की मी दारूला हात लावत नाही, ते म्हणतात पेग मारतात. नाही, मला वाटतं की हा विषय मी आता सोडून दिलेला आहे खरं म्हणजे. कारण आता हा इतका लोकांनाही कंटाळवाणा झालेला विषय आहे. एक वाटेलचे फालतू आरोप करायचे, वाटेलचं घाणेरडं बोलायचं. लोक बघतात आपल्याकडे, कोट्यवधी लोक आपल्याकडे बघत असतात, ऐकत असतात. त्यामुळे मला असं वाटतं की कुठेतरी आता डेकोरम पाळलं पाहिजे. मला असं वाटायला लागलेलं आहे. आता आम्ही वेगळे का झालो, काय झालं, आता हे सगळे राजकीय कारणं आहेत, आपल्याला माहीत आहे. आता मी परत त्याची पुनरावृत्ती करणार नाही या ठिकाणी बोलून त्यांनी काय केलं काय नाही केलं. ठीक आहे, त्यांनी जे केलं पापुणे त्यांच्याबरोबर ते आता भरतायत, ते भोगतायत. मला काही गणित नाही. मी पक्षाशी एकनिष्ठ माणूस आहे. मी जन्मालाही त्या झेंड्यात, मरणारे त्या झेंड्यामध्ये. म्हणजे माझा राजकीय जन्मही त्याच झेंड्यामध्ये झालेला आहे. संघाचा मी स्वयंसेवक आहे सुरुवातीपासून. माझ्या मनामध्ये असं कुठे नाही की इकडे जाऊ का तिकडे जाऊ का, यांना इकडे पाठवू का, घरच्या लोकांना कुठे पाठवू, असं माझ्या मनामध्ये अजिबात नाही. त्यामुळे मला वाटतं की हा विषय माझ्यामुळे तर संपलेला आहे. आणि मी परवा माझा कट्टावर आपण बघितलं असेल, आपण ऐकलं असेल, मी त्यावेळेलाही सांगितलं की सगळे असे इतके घाणेरडे आरोप एकमेकावर करण्यापेक्षा एकदा नार्कोटिक्स करून टाका. हे नार्कोटिक्स तुम्हाला माहिती आहे, ते इंजेक्शन दिलं की माणूस खराच बोलतो, मग तो खोटं बोलू शकत नाही. तो एकदा बेशुद्ध होतो ना, तुम्ही जे विचाराल ते अगदी त्याला खरंच सांगावं लागतं. आणि म्हणून मी ते माझ्यावर जे आरोप करतायत, एकदा त्यांची नार्कोटिक्स करून टाका की खरं का खोटं. मलाही विचारा, इंजेक्शन देऊन मलाही नार्कोटिक्स करा माझी एक, मलाही विचारा, दोघांना बाजूलाच झोपवा आम्हाला आणि सगळं पब्लिकली करा, तुमचे कॅमेरे समोर ठेवा. असंही नको की रिपोर्ट काहीतरी बदलून टाकला सत्य तेवढं, असंही होईल. मग परत सांगू द्या ना, एकदा दूधचं दूध पाणीचं पाणी झालं पाहिजे. नाही तर मग काय प्रत्येक वेळेला घाणेरडे आरोप करायचे. मला इतकं अश्लील बोलता येत नाही. मला म्हणजे मी असं आमचं कल्चर की असं इतकं मी घाणेरडं बोलावं, म्हणजे हा विषय तर मला खरं समजतच नाही आता काय बोलावं या विषयावर. म्हणून मी परवा सांगितलं की या संदर्भात नार्कोटिक्स करा आमची दोघांची. हे आरोप करतात ना माझ्यावर, यांना विचारा खरं आहे का खोटं आहे. त्यांनी म्हटलं खरं आहे ना, मी राजकीय जीवनामध्ये कधीच पाहिजे, मला तिथून हाकलून द्यायचं की चला आता तुमचं आटोपलं म्हणून, मी कधीच येणार नाही. पण एकदा हे संपलं पाहिजे कुठेतरी. पण ते होत नाही दुर्दैवाने. काही ना काही घाणेरडं बोलत राहायचं, रोज घाणेरडं बोलत राहायचं. माझ्यावर मी सांगितलं की बोट दाखवायला तुम्ही सांगा ना, तुम्ही स्पर्धा करा ना आमच्याशी. स्पर्धा राजकीय असू शकते, कामाच्या बाबतीत असू शकते, डेव्हलपमेंटच्या बाबतीमध्ये असू शकते की त्यांनी काय केलं, मी हे केलं, त्यांनी काय केलं, मी काय केलं, ह्यांनी चुकीचं केलं, यांनी काहीतरी भ्रष्टाचार केला, यांनी सांगा ना तुम्ही आमच्या बाबतीमध्ये. पण ते देतं सोडून कुठेतरी एकदम घाण बोलायचं, अश्लील बोलायचं की जे आमच्या भगिनी मुली ऐकू शकणार नाही, टी व्हीवर महिला बघू शकणार नाही. इतकं घाण का बोलायचं आपण, मला कळत नाही. आणि इतकं खोटं बोलायचं. आणि म्हणून मी म्हटलं की एकदा दूधचं दूध पाणी पण होऊन द्या, करा एकदा सगळे समोर करा तुम्ही. भाऊ अजून महत्त्वाचं देवेंद्रजींचं जेव्हा जेव्हा बातम्या येतात की ते दिल्लीला जातील किंवा भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष बनतील, मध्यंतरीच्या काळामध्ये सुद्धा अशा चर्चा होत्या. आणि त्यावेळेला दुसरी लागून चर्चा सुरू होऊन जाते की गिरीश भाऊंना महाराष्ट्राचं नेतृत्व करण्याची संधी मिळेल. ती फेक बातमी होती. तर त्या संदर्भात डार्क हॉर्स हा कधी ओपन हॉर्स होणार आहे?
नाही नाही, त्यावेळेला मी आपल्या चॅनलवरून इतकं जोरात चाललं ते, आणि सगळे दोन्ही चॅनलवरून बस माझाच फोटो फक्त 2-3 तास झालं, जसं काही माझी तर शपथविधीलाच चाललो आहे की काय मी. पण मी लगेच खुलासा केला की तसं नाही आहे, आणि देवेंद्रजी काही कुठे जाणार नाही. आणि देवेंद्रजींनी त्यावेळेला म्हटलं होतं की बाबा मी संघटनेचं काम बघतो आणि रिझाईन करतो, आपण वर्षभर 2 वर्ष चांगली मेहनत करू. पण आम्ही त्याला विरोध केला, मी स्वतःच त्याला अगदी कडावून विरोध केला. म्हटलं असं चालणार नाही, आणि म्हटलं तुम्ही रिझाईन वगैरे करू नका, तुम्ही सक्षम आहात, तुम्ही संघटनाही सांभाळू शकतात, तुम्ही प्रशासनही सांभाळू शकतात. आणि म्हणून आम्ही ते होऊ दिलं नाही. पण ते जाहीर केलं नाही केलं तर लगेच सगळ्यातून माझंच नाव त्या ठिकाणी पुढे आलं. पण मी लगेच खुलासा केला की माझी अजिबात अशी मनीषा नाही, माझी इच्छा नाही कुठेही असं होण्याची बनण्याची. पण खानदेशाला तुमच्या रूपाने मुख्यमंत्री मिळेल का? मी अजिबात अपेक्षा करणार नाही. ते एका जणाने आमचे मुख्यमंत्री होता होता राहून गेले, त्यामुळे माझी तशी काही इच्छा नाही अजिबात. पण एक प्रश्न विचारला पाहिजे गिरीश भाऊ. महायुतीमध्ये एकनाथ शिंदे आले, अजितदादा आले, दोघांचे पक्ष आले. निष्ठावान भाजपचा कार्यकर्ता तो आहे भाजपसोबत आता? आहे ना. म्हणजे लोकसभेला तर RSSच्या लोकांनी मतदानच केलं, बाहेरच पडले नाही. नाही नाही, असं नाही आहे. RSSच्या लोकांनी मतदान केलं नाही असं नाही आहे. आपण चुकीचं म्हणतात मला असं वाटतं. पण निष्ठावान कार्यकर्ता हा निष्ठावानच असतो. तो असा वाईट वाटतं, दुःख होतं की नाही, काही गोष्टी आहेत. आता काही गोष्टी आम्हाला तडजोड कराव्या लागल्यात, काही निर्णय करावे लागले, ही वस्तुस्थिती आहे. ही म्हणजे यात काही दुमत आहे माझं असं मला वाटत नाही, मी असं म्हणणार नाही. पण कालानुरूप ते करावं लागतं. परिस्थिती जशी समोर असेल ते बघून काही निर्णय करावे लागलेत आम्हाला, ते आहेत. काही लोकांना थोडंसं वाईटही वाटलं की बाबा हे का ते का, हे कशासाठी ते कशासाठी आहे, आपण आपले आहेत. पण राजकारणामध्ये सगळ्याच गोष्टी मनासारख्या होत नाहीत. काही गोष्टी नुकसान झालं, तडजोडीमुळे नुकसान झालं. मला नाही वाटत नुकसान वगैरे झालं. आता मान्य करतात, विधानसभेमध्ये आपल्याला दिसेल नुकसानाचं मी कारण आपल्याला सांगितलं की अजितदादामुळे हे कारण नाही, असं नाही. नाही, मला नाही वाटत. पण त्याची कारण वेगळी आहेत. मी सुरुवातीला सांगितली की कशा पद्धतीने सगळे नरेटिव्ह सेट झालं, कसं पोलरायझेशन झालं, मतांचं एकाच बाजूला झालेत, हे झालं, त्यामुळे ते होतं. पण अजितदादा आल्यामुळे नुकसान झालं मला फार असं वाटत नाही. आता आम्ही तिघं एकत्रित आहोत, तिघं निवडणुका सोबतच आम्ही लढणार आहोत. आणि आपण बघा खूप चांगला म्हणजे चांगली संख्या फिगर आमची त्या ठिकाणी येईल, आणि पुन्हा महायुतीचाच मुख्यमंत्री आमचं सरकार या ठिकाणी राज्यामध्ये येईल. एक शेवटचा प्रश्न, म्हणजे मी प्रोड्युसरचं थोडंसं वेळ वाढून घेतो, 30 सेकंद फक्त. अजितदादांना गुलाबी जॅकेट कसं वाटतं तुमच्या नजरेतून? चांगलं वाटतं ना, त्याला काय. असं देवेंद्र फडणवीस यांना काही सजेशन करणार तुम्ही? नाही, ते तर ते हे बघा, किंवा एकनाथ शिंदे काय नाही, बघा शिंदे साहेब तर पांढरा ड्रेस वापरतात, त्याचा कोट ठरलेला आहे. हां, ज्याचा त्याचा ड्रेस कोड ठरलेला आहे. त्यामुळे आता कोणी कोणतं घाला, तर दादांनी का केलं मला कळालं नाही. त्यांनी एकच रंगाचं जॅकेट घालायला सुरुवात केलेली आहे. हां. चांगलं आहे, त्यांना काही ड्रेस कोड करायचं असेल तरी करावं. आता मी बघितलं, तर मी 30-35 वर्षाला मी राजकारणामध्ये आहे. म्हणजे मी कॉलेज सोडल्यापासून निवडून येतो आहे. पण मी कधीच पायजमा कुर्ता घातला नाही, मी कधीच असं खादीचे कपडे घातले नाहीत. मी आपलं असंच पॅन्ट शर्ट जीन्समध्ये त्या ठिकाणी असतो. त्यामुळे कोण काय कपडे घालतंय, कोण किती कडक कपडे घालतंय, थोडंसं तुमची कमेंट. नाही नाही, काय ठीक आहे ना, चांगलं आहे ना. त्यांना वाटलं असेल, मला वाटतं वहिनींनी सांगितलं असेल तुम्ही यात चांगले दिसता, म्हणून दादांनी प्रेफर केलं असेल, त्यात काय एवढं. चला, खूप खूप धन्यवाद. गिरीश महाजन ग्रामविकास मंत्रालय सांभाळतात, पण सुरुवातीला थोडेसे नाराज होते, पण ग्रामविकास किती महत्त्वाचं खातं आहे हे गिरीश महाजन यांनी दाखवून दिलं. इसके बाद का जो भी सूत्र संचालन है मैं अनुराग के पास देता हूँ. बहुत बहुत शुक्रिया. और मैं न्यूज़ नेशन नेटवर्क के एडिटर इन चीफ मनोज गरोला सर को मंच पर इनवाइट करूंगा कि वो आएँ और हमारे इस कॉन्क्लेव के खास मेहमान को एक स्मृति चिन्ह के साथ सम्मानित करें. बहुत बहुत धन्यवाद सर, आपने अपना कीमती वक्त निकाला इस कॉन्क्लेव में. बहुत बहुत शुक्रिया आपका. थैंक यू सर.
MSRDC म्हणजेच महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने मुंबई पुणे द्रुतगती मार्ग, वांद्रे वरळी सागरी सेतू आणि हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग यासारख्या पथदर्शी प्रकल्पांची उभारणी करत देशाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला. या प्रकल्पांमुळे राज्याची आर्थिक सामाजिक उन्नती झाली. सध्या वर्सोवा वांद्रे सागरी सेतू आणि मुंबई पुणे मिसिंग लिंकसह अंदाजे 3.5 लाख कोटींचे प्रकल्प महामंडळ